कितीतरी वेळ ती त्याच्या मिठीत होती. दोघांनाही समजलं नाही. तो शांत डोळे बंद करून तिला आपल्या कुशीत घेऊन बसला होता. अचानक दोघांच्या कानावर गाणं पडू लागलं. तसं दोघेही गडबडून गेले. त्या रोमॅन्टिक वातावरणात आता सध्या भक्तीचा सहवास जाणू लागला. आधीच घाबरून गेली होती आणि त्यात आता रिंगटोनने धडकी भरली होती. हृदय बाहेर येते की काय अशी तिची अवस्था झाली होती. टेबलवर पर्स होती. त्याच्या कुशीत बसून पर्समधून मोबाईल शोधू लागली. भीती आणि हाताची थरथर होत असल्याने लवकर तिचा मोबाईल सुद्धा सापडत नव्हता. तो तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याला बघून हसू लागला आणि त्याची नजर ओठांवर पडली. एकतर आधीच खालच्या ओठाची स्किन तिने स्वतः काढली होती आणि त्यात त्याने तिचा खालचा ओठ आपल्या दाताखाली पकडल्यामुळे तर लालसर दिसून येत होतं. पूर्ण किस तर घेऊ शकला नाही, पण तो स्पर्श अजूनही त्याला त्याच्या ओठांवर रेंगाळत असल्यासारखा जाणवत होता. त्याने खालचा ओठ दाताखाली दाबून धरला. या क्षणी त्याला फक्त संयमाची परीक्षा द्यायची होती आणि ते त्याच्यासाठी सर्वात कठीण काम होतं. खूप संयम बाळगून त्याने आपल्या भावनांना आवर घातली होती. तो काही पहिल्यांदाच कोणाला किस करत नव्हता, पण आजचा अर्धा पहिला किस त्याने मनातून फील केला होता आणि तिच्यासोबतच तो पूर्ण आयुष्याची स्वप्न रंगवत होता. आबा, ती फोनकडे बघत डोळे मोठे करून म्हणाली. तसं त्याचं लक्ष तिच्या ओठांवरून बाजूला झालं आणि तिच्या मोबाईलवर पडलं. फोन बंद झाला आता आणि पुन्हा वाजला. तिने दचकून त्याच्याकडे पाहिलं. तिला तर घाबरून फोन उचलायची सुद्धा भीती वाटत होती. तिने मोबाईलवर टाईम पाहिला तर 11 वाजून गेले होते. त्यामुळे अजूनच भीतीने अंग थरथर कापत होते. रिसीव्ह कर. त्याने तिचे केस मागे करण्यासाठी हात पुढे केलाच होता की तिने लगेच मागे मान घेत फोन उचलला. सध्या त्याचा हात लावणं तिला थोडं इरिटेटिंग वाटलं. इथे तिच्या आयुष्याची वाट लागली आणि ह्याचं काय मध्येच? एकतर तिला रोमॅन्समधला येत नव्हता आणि ह्याचा रोमॅन्स काही संपायचं नावच घेत नव्हता. अजूनही नशेली डोळ्याने तिच्याकडेच बघत होता. तिच्या ओठांना अजून चखण्याचा मोह होत होता. कसाबसा त्याने त्याच्या भावनांवर संयम ठेवला होता. हॅलो, ती अडखळत घाबरून त्याच्या मांडीवरून उठण्याचा प्रयत्न करतच होती की त्याने लगेच तिच्या पोटाला विळखा घालत तिला जवळ ओढलं. ती डोळे मोठे करून रागाने वैतागलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. तसं तो किंचित डोळे बारीक करून तिला बघू लागला. आत्तापर्यंत घाबरलेल्या सस्यासारखी झाली होती आणि आता त्यालाच डोळे दाखवून रागात बघत होती. त्यात आता तर तिलाही आपण आवडतो आणि तिच्या मनातसुद्धा आपल्याबद्दल फिलिंग्स आहेत हे पूर्णपणे खात्री पडली होती. म्हणून आता तिला थोडंसुद्धा लांब जाऊ द्यायचं नव्हतं. ओठावर अजूनही गडद हसू पसरलं होतं त्याच्या. वेळेचा पत्ता आहे की नाही? त्या लोकांसनी सवय असेल, तुला माहीत नवं? 8-9 वाजेपर्यंत घरी यायला 11 वाजून गेलेत. बापाला फोन करून सांगावं उशीर होतोय. इतका वेळ जेवत असतीया का तू? बळवंतराव त्यांच्या गडगडाटी आवाजात रागाने ओरडत म्हणाले. तसं तिने भीतीने आवंढा गिळत त्याच्याकडे बघितलं. त्यांचा आवाज मोबाईलच्या बाहेर येत असल्याने कबीरला स्पष्ट ऐकून येत होता. डोळे पाण्याने तुडुंब भरले होते. घाबरून गेली होती. आधीच एकतर कबीरच्या रोमॅन्सने घाबरली आणि आता वडिलांच्या ओरडण्याने घाबरून गेली होती. तो कपाळावर किंचित टाठ्या पाडून तिच्याकडे रोखून बघू लागला. सध्या त्याचा वेळ होता आणि त्यात बळवंतराव त्याला डिस्टर्ब करत आहेत असं वाटलं. आता काय वाचा बसली का काय? बोल की, बळवंतराव खवळून म्हणाले. तशी तिची धडकीच भरली. ते आबा, ती थरथरत्या ओठांनी बोलतच होती की कबीरने तिच्या कानावाचा मोबाईल हिसकावून घेत स्वतःच्या कानाला लावला. तशी ती डोळे मोठे करून त्यालाच बघू लागली. आता तर डोकं पूर्णपणे बधीर झालं होतं. हॅलो आबा, पलीकडून कबीरचा आवाज आला. तसं बळवंतराव शॉक झाले. समोर उभ्या असणाऱ्या आपल्या बहिणीकडे एकटक बघू लागले. सुरेखासुद्धा न समजून त्यांच्याकडे एकटक बघू लागली. हां, बोला जावई, बळवंतराव आवाजात थोडा नरमपणा आणून म्हणाले. कितीही कबीरचा सध्या त्यांना राग आला होता तरी त्याच्यासमोर आवाज वाढवण्याची हिंमत म्हणजे अपमान करायचा नव्हता. ती तिच्या वेळेत बरोबरच आली. माझी मीटिंग असल्यामुळे मलाच यायला लेट झाला, त्यामुळे पुढचा टाईमसुद्धा चुकत गेला. म्हणून जेवण आत्ता झालं. चूक माझी आहे, मग मला बोलू शकता, तो त्याच्या करारी आवाजात शांतपणे म्हणाला. त्यावर बळवंतरावांना काय बोलावं काही कळलंच नाही. आत्तापर्यंत अवंतीचा राग आला होता, पण आता कबीरला कसं बोलणार? ते लय उशीर झाला ना म्हणून काळजी लागून राहिली. इतक्या उशिरा घराबाहेर राहणं चांगलं वाटत नाही जावई बापू. आम्ही गावठी माणसं, आम्हाला अशा गोष्टी पटत नाही. पुढच्या वेळी काय भेटायचं बोलायचं असेल ते घरी येऊन बोलत जा, बळवंतराव शांत आवाजात आपल्या मुलीसाठी वाटणारी काळजी बोलवून दाखवत म्हणाले. त्यावर कबीरने मनातच उसासा टाकला आणि अवंतीकडे बघू लागला. अवंती डोळे मोठे करून भेदरलेल्या नजरेने त्याच्याकडे बघू लागली. अर्ध्या तासात येतोय आम्ही, काळजी करू नका. तुम्हाला जेवढी तुमच्या मुलीची काळजी आहे ना, तेवढीच मला माझ्या होणाऱ्या वाईफची काळजी आहे, कबीर भुवया जोडत शांतपणे म्हणाला. त्यावर बळवंतराव काहीच म्हणाले नाही. कबीरच्या बोलण्यावरून त्यांना कळालं होतं की त्याला राग आलेला आहे. सावकाशा,
बळवंतराव हळुवारपणे म्हणाले. पुढच्या क्षणी त्याने कानावरचा मोबाईल काढून कट केला आणि ती डोळे मोठे करून त्यालाच बघत होती. तिला तर त्याच्याशी काय बोलावं काही कळत नव्हतं. डोकं पूर्ण ब्लँक झालं होतं. त्याचं बोलणं, त्याच्या आवाजातला करारीपणा बघूनच हँग झाली होती. आपण फक्त तत्त पप्प करत बसलो आणि हा बोलून सुद्धा मोकळा झाला होता. त्याने मोबाईल टेबलवर ठेवला आणि दोन्ही हात पसरवत किंचित गालात हसून डोळ्याने तिला इशारा करत होता. आज ती स्वतःहून जवळ यावी म्हणून हट्ट करत होता. ती तिचे काळेभोर डोळे उघडझाप करून त्याच्या दोन्ही हाताकडे बघत त्याच्याकडे बघू लागली. घरी जायचं ना? तो भुवया उंचावत खट्टाळ हसत धमकीच्या टोनमध्ये म्हणाला. तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण इथे टाइमपास केलं की तिकडे तिच्या आबांचा BP शूट होईल. ती हळूहळू दोन्ही थरथरणारे हात त्याच्या खांद्यावर ठेवत, पापण्या झोपवत, डोकं त्याच्या छातीवर ठेवून डोळे मिटले. या 2 ते 3 मिनिटात ती घाबरलेली होती, पण त्याच्या स्पर्शात हळूहळू तिची भीती कमी झाली होती. गालावर लज्जेचे गोड गुलाबी गुलाब पसरू लागले. ओठांवर लज्जायुक्त हसू पसरल्यामुळे अजूनच तिने तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवून घेतला. तसं त्याने गालात हसत तिच्या भोवतीची मिठी घट्ट केली. दोघांनाही एकमेकांच्या प्रेमळ मिठीतून बाहेर येऊ वाटत नव्हतं. अवंती आज पहिल्यांदा त्याचा स्पर्श मनापासून अनुभवत होती. त्यामुळे पोटात फुलपाखरू उडून अंगावर रोमांच उभे राहत होते. प्रीतीच्या स्पर्शाची भाषासुद्धा इतकी सुंदर असेल हे ती आज स्वतःहून फील करत होती. गाडीत दोघेही मागे बसले होते. समोर ड्रायव्हर असल्यामुळे अवंती त्याच्यापासून खूपच अंतरावर अंग चोरून खिडकीच्या बाजूला बसली होती. त्याने एक नजर तिला पाहिलं आणि किंचित नकारार्थी मान हलवत तिच्या मागे असणाऱ्या सीटवर त्याचा हात पसरवून तिच्या जवळ सरकत त्याच्या मोबाईलमध्ये बघू लागला. तिने अंतर ठेवलं तर त्याने ते अंतर दूर केलं. तशी ती लाजून अजूनच अंग चोरून बसली. त्याच्या ओठांचा स्पर्श तिला अजून तिच्या ओठांवर जाणवत होता. त्यामुळे पोटात गोळा दाटून येत होता. भीती, लज्जा, एक्साइटमेंट सगळ्याच भावना सध्या संमिश्र झाल्यामुळे अंगावर गोड शहारे उमटत होते. गाडीत दोघेजण शांत होते. तो त्याच्या कामाच्या अपडेट्स बघत होता आणि ही बाहेर मुंबई निगडी बघण्यात गुंग होती. रात्रीची मुंबई पहिल्यांदा ती बघत होती. खूपच सुंदर झगमगती नगरी बघून मन शांत वाटत होतं. त्यात त्याची साथ असल्याने तर खूपच छान वाटत होतं. चोरट्या नजरेने बघायचं चालू होतंच, पण त्याने एकदाही तिच्यावर नजर फिरवली नव्हती. तो काम जरी त्याच्या मोबाईलमध्ये करत असला तरी त्याचं लक्ष तिच्यावर होतंच. हे त्या वेडीला कोण सांगावं? घर बघून तिला टेन्शन आलं ना. आत्तापर्यंत गाडीत फक्त त्याचाच विचार होता. गाडी बघून वॉचमॅनने गेट उघडलं आणि गाडी गेटच्या मधोमध जाऊन उभी राहिली. तिचं लक्ष बाहेर गेलं तर सगळेजण बाहेरच बसले होते. गाडीला बघून बळवंतरावांच्या जीवात जीव आला. लेकीच्या काळजीने जीव कासावीस झाला होता. कधीच तिला नजरेच्या आड केलं नव्हतं. गुड नाईट. त्याने तिचे पुढे आलेले केस मागे करत प्रेमाने तिच्याकडे बघत म्हणाला. त्याचा स्पर्शाने लगेच दचकून त्याच्याकडे पाहिलं. बाहेरून दिसत नाही, चिल. तिच्या नजरेतले भाव ओळखत लगेच तो हसून म्हणाला. तशी ती रिलॅक्स झाली. तिने पटकन लॉक ओपन केल्यानं गाडी बाहेर आली. त्याच्याबरोबर आता जास्त वेळ राहणं म्हणजे तिला भीती वाटली. कधी काय करेल काही कळणार नाही. कोणाकडे न बघता ती पळतच घराच्या आत जाऊ लागली. सगळ्यांसमोर त्याच्यासोबत एवढ्या रात्री आल्यामुळे तिचं लाजून पाणी झालं होतं. मीरा पण पदर सावरत आपल्या लेकीच्या मागे निघून गेली. ड्रायव्हरने गाडी पुन्हा मागे घेत वळून गेटच्या बाहेर गेली. 12 वाजत आले होते आणि बळवंतरावांना सुद्धा झोप आली होती, म्हणून तिच्याशी न बोलता झोपायला दुसऱ्या रूममध्ये गेले. तेव्हा कुठे सुरेखा प्रकाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि ते सुद्धा आपल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. ताई, मीरा थोडी खुश होत रूममध्ये हळू आवाजात हाक मारू लागली. अवंती बाथरूममध्ये गेली होती म्हणून बेडवर बसून तिची वाट बघत होती. पहिल्यांदा आपली लेक होणाऱ्या जावयासोबत फिरायला गेली होती म्हणून सर्वात जास्त आनंद तर मीरालाच झाला होता. विचार करून तिच्याच पोटात गुदगुल्या होत होत्या. TV सिरियलमध्ये ऐकून होती आणि आता आपली लेक असं सगळं काही अनुभवत आहे म्हणून मज्जा वाटत होती. दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करून आभार मानत होती. देवा, लवकर माझ्या लेकीचं लग्न होऊ दे. मी तुझ्या दारात 101 नारळाचं तोरण बांधल. मनातल्या मनात खुश होतच पाया पडून नवस मागू लागली. अवंती फ्रेश होऊन साधा पंजाबी ड्रेस घालून बाहेर आली. बळवंतरावांची भीती एवढी वाटत होती की अजूनही तिचं हृदय धडधड करत होतं. समोर मीराला बघून थोडीशी तिची भीती कमी झाली. आबा कुठे गेले? झोपले का? ती घाबरत टॉवेल चेअरवर टाकत म्हणाली. जाऊन आडवं पडलं असणार म्हातारं. नको नको केला इतका वेळ. मीरा तोंड वाकडं करत म्हणाली. आबा खूप चिडले का? मला तर खूप भीती वाटत आहे. अवंती तिच्या आईच्या शेजारी बसत टेन्शनमध्ये येत म्हणाली. चिडले तर जास्त होते, पण जावई पुढे तोंड गप्प झालं. आता झोपले असतील. मीरा प्रेमाने आपल्या मुलीचा चेहरा एकटक बघत म्हणाली. तिचं असं एकटक निहाळत आपल्याला बघणं अवंतीला कसं तरी होऊ लागलं.
अंगावर काटा आला. जणू कुठली चोरी केल्यासारखे तिच्या चेहऱ्यावर भाव पसरले होते. ती नजर चोरत इकडे तिकडे बघू लागली. सारखेच ओठांवरून जीभ फिरवत दीर्घ श्वास घेत तिच्या चेहऱ्यावरची लज्जा आणि भीती लपवण्याचा प्रयत्न करू लागली. झोप आली, झोपू? ती तिच्या आईकडे न बघताच बेडवर आडवी होत म्हणाली. ह्याच्यासाठी म्हणते लवकर लगीन कर, म्हणजे तुझ्या नवऱ्यासोबत किती बी वेळ फिरू शकती. तेव्हा काय तुझं बा फोन करून विचारत नाही? मीरा तिच्या शेजारी आडवी होत बडबड करत डोळे बंद करत म्हणाली. तुझे काहीतरीच, झोप. त्यावर अवंतीने वैतागून डोळे घट्ट मिटले. हां, मग बस बाबाच्या बोलण्याखात. जावई काय ऐकत नाही? त्यांना जे करायचं तेच करून राहणार. तुझ्या बापाला काय आवडत नाही? मीरा कोस बदलत चिडून म्हणाली. त्यावर अवंतीने डोळे उघडून मान मागे फिरवून तिच्या आईला बघितलं आणि विचारात हरवली. सध्या तर प्रेमाची नशा तिच्या डोळ्यात जाणवत होती. त्यामुळे लज्जेची लाली आणि अंगभर होणाऱ्या गुदगुल्या जास्तच मनावर हावी होत्या. सकाळची वेळ होती. दीक्षित मॅन्शनमध्ये सगळेजण शांतपणे नाश्ता करत होते. फक्त एकाचाच आवाज जास्त वाटत होता. जेव्हापासून कळालं होतं की आपला लहान भाऊ डेटवर गेला आणि ती त्याच्या मॉमने अरेंज केली होती, तेव्हापासून तर जास्तच वातावरण गरम झालं होतं. मॉम, खरं खरं सांग, मी तुझा सावत्र मुलगा तर नाही ना? अमित अनुराधाकडे रोखून बघत म्हणाला. काही पण काय बोलतो? अहो, त्याला जरा बघा. कालपासून माझं डोकं खात आहे. अनुराधा शॉक होत चिडून म्हणाली. कबीर किंचित हसत त्याच्या मोबाईलवर काहीतरी टाईप करत नाश्ता करत होता. मी डोकं खातोय एवढं भेदभाव करते दिसत नाही का? कधी माझ्यासाठी अशी डेट प्लॅन केली का? अमित आणखी चिडत म्हणाला. अरे, तुझं लव्ह मॅरेज आहे आणि त्याचं अरेंज मॅरेज. त्यात ती माणसं खूप साधी भोळी आहेत. त्यांना अशा गोष्टी पटणार नाहीत. म्हणून मी डेट अरेंज केली, एवढंच. अनुराधा आपली बाजू मांडत म्हणाली. मॉम, अमित तरीसुद्धा आईकडे रोखूनच बघत होता. थोडं समजून घे अमित. आणि हेमाला काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम होतोय? अनुराधा एक नजर हेमाकडे बघत म्हणाली. अगं, तुझ्या सासूशी कधीतरी भांड. ती काय बोलते बघ. तुला कधी बोलली का आज तुझ्या नवऱ्यासोबत फिरायला जा, मी डेट अरेंज करते वगैरे? मला तर कधीच आठवत नाही. अमित हेमाकडे बघत म्हणाला. त्यांना बोलायला तू कधी चान्स दिला का? तुला वेळ असला की स्वतःच सगळं प्लॅन करतो. माझं तर तुला काही आवडत नाही. सगळ्या गोष्टीमध्ये माझी काही ना काही कमी काढत असतो. म्हणून मी तर तुला काही सरप्राईज द्यायच्या भानगडीत पडत नाही. मॉमला सुद्धा तुझा स्वभाव माहीतच आहे, म्हणून त्यांना कधी तुझ्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं नाही. हेमा वैतागून हसत म्हणाली. हेमाच तुझ्या विरोधात बोलत आहे आणि तू माझ्याशी भांड? म्हणजे सगळ्यांना तुझा स्वभाव माहीतच आहे. अनुराधा हसत त्याच्या डोक्यात टपली मारत म्हणाली. पाहिलं छोटे, लेडीज एकत्र झाल्या ना मग कधीही आपण एकटे पडत असतो. म्हणून तू माझी साथ द्यायला पाहिजे होती. आता तू एका शब्दाने म्हटला असता की मॉम माझ्यासाठी सुद्धा जशी डेट अरेंज केली होती तशीच आपल्या मोठ्या भावाला सुद्धा करून द्यावी. दादा, पहिली गोष्ट ती काही मला डेटसारखी सुद्धा वाटली नाही. मॉमने मला न विचारता अरेंज केल्यामुळे सगळा पूर्ण प्रॉब्लेम झाला. म्हणून मनापासून ॲडवाईस देतो की फ्रीमध्ये भेटलेले डेट काही कामाचे नसतात. पुन्हा कधी मॉमला अशा गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करायचं नाही. माझं काम मी केलं असतं तर बरं झालं असतं. कबीर हातातला स्पून प्लेटमध्ये ठेवा सुस्कारा सोडत म्हणाला. तसे तिघेजण शॉक होऊन त्याच्याकडेच बघू लागले. एवढं सगळं करून सुद्धा त्याच्यात त्याने पाणी ओतलं होतं. केशव हसत हातातला पेपर वाचू लागले. कबीरमधला बदलाव त्यांना खूपच छान वाटत होता. दरवेळी त्याचं मोजकं बोलणं असायचं. मेन म्हणजे बोलायला विषय फक्त त्याच्याकडे बिझनेस टॉपिक असायचा. पण आज त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा बोलला म्हणून छान वाटत होतं. बघ मॉम, ज्याच्यावर तू खूप प्रेम केलं ना तोच तुला नाव ठेवत आहे. हे जर तू माझ्यासाठी केलं असतं तर मी तुझं किती नाव काढलं असतं. अमित स्वतःची कॉलर टाईट करत म्हणाला. अवघड आहे तुझं. ह्यापुढे तुला काय करायचं ते कर. पुढच्या वेळेस फक्त माझी हेल्प लागू दे, तेव्हा तुला सांगते. अनुराधा नाक मुरडत म्हणाल्या. एवढं सगळं त्यांनी अरेंजमेंट केली होती आणि त्याच्यावर त्याने छानसुद्धा कॉम्प्लिमेंट दिली नव्हती. सरळ त्याच्यात नुक्स काढलं होतं. मॉम, मला तुझी हेल्प लागणार? तो भुवया उंचावत म्हणाला. हां, माझी कशाला आता गरज लागेल ना? अनुराधा भाऊक होत बोलली. मॉम, डोंट सेंटी. तो वैतागून बोलतच होता की त्याच्या हातातला मोबाईल वाजला. तसं त्याने कॉल रिसीव्ह केला आणि बाहेर निघाला. मॉम, तू ना त्याच्याकडून जास्तच अपेक्षा ठेवत आहे. तुझा लाडका लेक आता त्या अवंतीच्या मागे वेडा झाला आहे, म्हणून त्याचा नाद सोडून दे. तुझा हा मोठा मुलगा कधीच तुझ्या सुनेची बाजू घेत नाही. अमित अनुराधाच्या चेहऱ्यावर बसत पत्तीशी दाखवत म्हणाला. शांत बस. तू काय तिची बाजू घेणार? माझ्यानंतर तर तिला सर्वात जास्त त्रास देतो. अनुराधा त्याच्या भाटीत धपाटा टाकत म्हणाली. अगं मॉम, तुला काहीतरी वाटते? मी एक सर्जन आहे, डॉक्टर म्हणून काहीतरी माझी इज्जत ठेव.
अमित नाटकी चेहरा करत चेअरवरून उठत त्याचा ब्लेझर घेत म्हणाला, कसे पेशंट तुझ्याकडे येतात ह्याचंच मला जास्त नवल वाटतं. अनुराधा त्याला चिडवत म्हणाल्या, हो ना, त्यांना माहीत आहे माझ्या घरचे माझे नाही. एक प्रेम करून बायको आणली ती तर काही कामाची नाही, फक्त मला बोलताना मजा घेत असते. अमित एका हाताने ब्लेझर घालत दुसऱ्या हाताने तिचा गाल ओढत म्हणाला. ती तिच्या मोबाईलमध्ये गुंग होती. त्याने अचानक एक गाल ओढल्याने रागाने त्याला लूक देत गाल चोळू लागली. सुरेखाच्या घरी सगळं शांततेत सगळ्यांचा नाश्ता चालला होता. अवंती पण खाली मान घालून तिचा नाश्ता करत होती. नाश्ता झाला तसं प्रकाश जागेवरून उठून त्यांच्या कामाला निघून गेले. आता घरात फक्त सुरेखा, बळवंतराव, मीरा आणि अवंती होती. सुरेखा पण तिच्या कामात मग्न होती. मीराला तर इथे काही काम नव्हतं म्हणून या सोफ्यावरून त्या सोफ्यावर बसायचं चालू होतं. तिने अवंतीला इशारा केला तशी अवंती इशारा समजून गेली. आबा, अवंती बळवंतरावांच्या जवळ जाऊन बसत म्हणाली. बळवंतराव रागाने टुंकार भरत पेपर चाळत बोलले, ते आपण आज बाहेर जायचं का? आईला फिरवून आणू ना? अवंती त्यांच्या दंडाला घट्ट पकडत हळूच म्हणाली. तसं बळवंतरावांनी मीराकडे पाहिलं तर तिने लगेच डोळे मोठे करून नाही म्हणून मान हलवली. नाटकी करू न गं, तूच तिच्या मनात भरवली. बळवंतराव मीराची नाटकं बघत चिडत म्हणाले, हा लय फिरवून दमला ना, आयुष्य त्या खुराड्यात गेलं आणि मी नाटकी करते का? तुमच्या बहिणीसारखं कुठं बी उधळत बर्फाचा गोळा फेकत खेळत फिरत नाही. मीरा चिडून बोलत शेवटचं वाक्य इकडं तिकडे बघत हळूच रागाने म्हणाली. तसं अवंतीने कपाळालाच हात लावून घेतला. आबा, माझा राग आईवर कशाला काढता? माझा राग आला तर मला बोला ना? अवंती वैतागून म्हणाली. आता ह्याच्या पुढे जरा वेळेचं भान ठेवत जा. जावईला आपल्याला काय बोलता येत नाही, पण तुला तुझ्या वेळेचं भान असायला पाहिजे. चार चौघात आपली इज्जत आहे. गावात शहरातल्या गोष्टी कळून येत नाही म्हणून लपून जातात. बळवंतराव तिच्याकडे नजर रोखत ओरडत म्हणाले, आता फसली ना बिचारी, इकडे आड आणि तिकडे विहीर. बळवंतराव तिला वेळेचं भान शिकवत होते आणि कबीर साहेबांना ज्यांना एवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ घेऊनच राहणार. मग तेव्हा पुढच्याला किशी आणि कबीर साहेबांना त्यांना जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ घेऊनच राहणार. मग तेव्हा पुढच्याला किती उशीर होतो याचा विचार करणार नाही. तिने नाराज होत मान खाली घातली. तिला काय बोलता? होणाऱ्या नवऱ्याबरोबरच फिरायला गेली होती ना. आता आपली पोर लग्नाला आली तरी अजून तुम्हासनी फिरायला घेऊन जायचं माहीत नाही. तुम्हासनी एक घरात राबराब करणारी मोलकरी भेटली म्हणून काही किंमत नाही. माझ्या पोरीला फिरायला भेटतं तर ते देखवत नाही वाटतं. मीरा पदर सावरत नाक मुरडत चिडून म्हणाली, तोंड गप कर, जावा आवरा. बळवंतराव पुढचे शब्द तोंडातल्या तोंडात बरळत पुन्हा पेपर चाळू लागले. तशा दोघीजणी एकमेकींकडे बघून खुश होत आवरायला निघून गेल्या. अर्ध्या तासात दोघीजणी आवरून बाहेर आल्या आणि तिघेजण ड्रायव्हरला घेऊन मुंबई नगरी फिरायला निघाले. ड्रायव्हरने त्यांना मुंबईमधले स्पॉट दाखवायला सुरुवात केली. बळवंतरावांनी खूप आधी पाहिल्यामुळे त्यांनाही आता सगळं नवीन वाटत होतं. अवंती आणि मीरा खुश होत बघत होत्या. दिवस कसा गेला तिघांनाही कळालं नाही आणि इकडे कबीर सुद्धा त्याच्या कामात व्यस्त असल्यामुळे फोन करायला त्याला वेळ मिळालाच नाही. संध्याकाळी जुहू बीचवर आले होते. पहिल्यांदा मीराने समुद्र पाहिल्यामुळे खूपच खुश झाली होती. तिचं निरागस भाबडं रूप बघून अवंती आणि बळवंतराव खुश होत तिच्याकडे बघत होते. लहान वयात लग्न झाल्याने कधीच कुठल्या गोष्टीची हौस तिला नव्हती. आई वडील तर लग्न झाल्यापासून परकेच झाले होते, आता तर नव्हतेच. बहीण भाऊ कधीतरी भेटीगाठी, जे आहे ते बळवंतराव आणि त्यांचं घर इतकंच तिच्या आयुष्यात महत्त्वाचं होतं. मुलं उशिरा झाल्याने तिचं वय झाकून गेलं होतं, पण बळवंतराव आणि मीरामध्ये लगेच वयाचं अंतर दिसून येत होतं. कधीच काहीच मागणं नव्हतं तिचं. आज डोळ्यांना नवीन जग दिसल्यामुळे खूपच खुश दिसत होती. निरागस रूपाने डोळे मोठे करून नवलाईने टकमक टकमक बघत होती. एवढी मुंबई फिरत होती पण डोक्यावरचा किंचितसा सुद्धा पदर तिचा खाली आला नव्हता. 7-8 पर्यंत तिघे घरी आले. तिघांचाही दिवस छान गेल्यामुळे मन अगदीच सुखावले होते. सौरभचा फोन आलेला बघून बळवंतराव कॉल रिसीव्ह करत अवंतीकडे बघू लागले. अवंती प्रश्नार्थी नजरेने बळवंतरावांकडे बघू लागली. बोला छोटे पाटील, बळवंतराव म्हणाले. आबा कसे आहात? कशी वाटली मुंबई? मस्त मुंबई दर्शन चालू आहे का? सौरभ हसत म्हणाला. थोड्या वेळापूर्वीच अवंतीने 4-5 तिघांचे फोटो काढले होते. ते फोटो तिने स्टेटसला लावले होते. तेच फोटो सौरभने पाहिले होते. तुमची मुंबई तर चांगलीच आहे पण आम्हाला जास्त आवडत नाही. कधी एकदा गावाला जाऊ असं झालं आहे. बळवंतराव सोफ्याला मागे रेलून बसत त्यांच्या गडगडाटी आवाजमध्ये म्हणाले. नानांचं पण असंच असतं, जास्त आवडत नाही तर. बरं अवंती आहे का? सौरभ जरा हसत दबक्या आवाजात म्हणाला.
का हो, आमच्या अवंतीकडे काय काम आहे? बळवंतराव आवाजात करारीपणा आणत म्हणाले. काम तर आमचं आहे, आपल्या गावासाठी आहे, पण जास्त मेहनत तिने केली आहे, मग तिलाच पुढं यावं लागेल ना. आजच तुमच्या जावईच्या ऑफिसमधून फोन आला होता. उद्याची अपॉइंटमेंट कन्फर्म केली आहे आणि तिने आत्ता प्रोजेक्ट नवीन तयार केला आहे. तोच प्रोजेक्ट आत्ता घेऊन उद्या जायचा आहे, मग तिचं येणं गरजेचं आहे. सौरभ शांतपणे समजण्याच्या सुरात म्हणाला. जावई का? बळवंतराव त्यांच्या आवाजात थोडासा नरमपणा आणत अवंतीकडे बघत म्हणाले. अवंती गोंधळलेल्या नजरेने बघू लागली. दोघांचं बोलणं काय चालू होतं ते कळत नव्हतं, पण आता कबीरचा विषय निघाला होता. सुरेखा आणि मीरा पण एकमेकांकडे बघू लागल्या. हो, कबीर सरांच्या ऑफिसमधून म्हणजे त्यांच्याच मॅनेजरचा फोन आला होता. उद्या 12पर्यंत यायला लावले आहे आणि तिने प्रोजेक्ट तयार केला तर तीच समोर हवी. सौरभ शांतपणे दबक्या आवाजात म्हणाला. पहिल्यांदा सुद्धा हीच अट होती आणि आत्ता सुद्धा हीच अट होती. त्यामुळे तो किती बिझनेसचा पक्का आहे हे कळून येत होतं. आणि आत्ता जावईने बोलवलं म्हणून बळवंतरावांना यावेळी काहीच बोलता येत नव्हतं. त्यांनी अवंतीकडे पाहिलं तसं तिने घाबरून नजर खाली घेतली. बरं, उद्या 12पर्यंत येईल, बळवंतराव शांत आवाजात म्हणाले. आणि तिकडे सौरभचे डोळे ताठ झाले. मागच्या वेळेस तर किती काय काय बळवंतराव बोलले होते. आत्ताही तेच शब्दाचे बाण लागतात का काय असं वाटलं होतं, पण आता जावई झाल्यामुळे जास्तच त्यांचा मानपान ठेवत होते. सुरेखा, बळवंतराव फोन बंद करत सुरेखाकडे बघू लागले. हा काय? उद्या जावईच्या ऑफिसला अवंतीला घेऊन जा, बळवंतराव एक नजर अवंतीकडे बघत म्हणाले. बरं, सुरेखा वरवर हसत म्हणाली. मागेच हेमाने सांगितलं होतं, त्यामुळे सुरेखाला प्रोजेक्टबद्दल कळलं होतं. आणि इकडे अवंतीच्या मनात लड्डू फुटू लागले. चेहऱ्यावरची लज्जेची लाली लपवत तिने नजर चोरत पळतच रूममध्ये गेली. त्याचं नाव काढले की तिला कालचा दिवस आठवून लगेच पोटात फुलपाखरू उठत होते. मीरा अजून रूममध्ये आली नव्हती म्हणून अवंती थोडीशी एक्सायटेड झाली होती. कबीरला फोन लावू की नको म्हणून विचार करत होती. त्याचा फोन यायला आणि मीरा रूममध्ये आली. बाहेर जाऊन बोलले तर आबा काय ते गार्डन सोडत नव्हते. घर होतं मोठं, पण पाहुण्यांच्या घरात कुठं फिरावं म्हणून रूममध्येच बसली होती. हिम्मत करून धडधडत्या मनाने शेवटी तिने फोन लावला. तिकडे फोनची रिंग वाजत होती, पण तिचं हृदय जोरजोरात धडधड करत होतं. तिचा हात कधी ओठांवर आला तिला तिचं कळलं नाही. ओठ घट्ट दाबून धरले, जणू फोनमधूनच तिच्या ओठांवरच हल्ला होणार होता. कबीरचं लक्ष व्हायब्रेट होत असलेल्या मोबाईलकडे गेलं. त्यावर स्वीट हार्ट म्हणून ब्लिंक होत होतं. काल रात्री घरी येताना त्याने अवंती नाव एडिट करून स्वीट हार्ट टाकलं होतं आणि त्याच्यासोबत 2 पिंक हार्ट सेव्ह केले होते. नाव बघूनच दिवसभराचा कामाचा ताण हळूहळू नाहीसा होऊ लागला. त्याने गालात हसत त्याच्या समोरचा लॅपटॉप बाजूला सारत मोबाईल घेऊन चेअरला रेलून कॉल रिसीव्ह केला. माझी आठवण येत होती का? तो खट्याळ आवाजात म्हणाला आणि इकडे पूर्ण शरीरावर रोमांच उभे राहू लागले. पोटात गोळा दाटून आला. पण ती अवंती होती. लगेच त्याच्या बोलण्यात येणारी नव्हती. नाही, ते सौरभ दादाचा फोन आला होता. तेच विचारायला मी तुम्हाला फोन केला. मला एका शब्दाने तुम्ही बोलला नाही, फोनसुद्धा केला नाही. तुम्ही प्रोजेक्टबद्दल तर एक शब्द बोलला नाही आणि आत्ता अचानक उद्या बोलावलं. ती चेहऱ्यावर लज्जेचे भाव आवरत लटक्या रागात तक्रारीच्या सुरात म्हणाली. नेमका त्याने दिवसभर फोन केला नाही याचा राग होता का अजून दुसरं काय? तिचं तिलाच माहीत. उफ, पण मला असं का वाटत आहे, हा राग फक्त मी फोन केला नाही म्हणून आहे? तो किंचित भुवया उंचावत ओठांचा कोपरा उडवत म्हणाला. तसे तिने डोळे गच्च बंद करून वाढलेल्या श्वासाच्या गतीला कंट्रोलमध्ये करू लागली. ओढणीचं टोक हातात घट्ट पकडून घेतलं होतं. खरंच तर होतं, आज दिवसभर आबा आणि मीरा तिच्यासोबतच होते, त्यामुळे तिला स्वतःहून फोन करता आला नाही. पण त्याचा फोन आला असता तर ती उचलून नक्कीच बोलली असती ना. तसं काही नाही, मी पण आज दिवसभर बिझी होते, मला कुठे होता फोन करायला वेळ. ती भाव खात उडवाउडवीची उत्तर देत बेडवर आडवी झाली. कधी एकदा पोटात पाय घेऊन अंग आखडून झोपावं असं झालं होतं, कारण पायाची थरथर आणि पोटाची खळबळ एक वेगळीच चालू होती. त्याचं ऐकावं का त्या शरीरातल्या तापमानाचं ऐकावं हेच कळत नव्हतं. त्याच्याशी बोलताना अंगावर काटा आणि पोटात फुलपाखरू उडायचं कमी होत नव्हतं. त्याच्या आवाजाची जादू तिच्या मनावर एक वेगळीच फिलिंग येऊन जात होती. ह्यालाच तर म्हणतात प्रेम. उद्या माझ्यासाठी पूर्ण वेळ काढायचा आहे. सगळ्यांसोबत मीटिंग तर असेल 1 तासाची, पण आपल्या दोघांची मीटिंग पूर्ण दिवसभर चालेल. बी रेडी. तो ओठ रुंदावत मिश्किल हास्य आणत म्हणाला आणि तिचे डोळेच विस्फारले. ती तडक उठूनच बसली. काय? कसली मीटिंग? ती गोंधळून गडबडून म्हणाली. तू समोर असल्यावर व्यवस्थित सांगता येईल ना. तूच तर बोलली होती ना तुला किस करता येत नाही. मग मी किस कसं करतात ते शिकवेल. काल अर्धा किस झाला होता, तोच किस आता आपण पूर्ण करूया.
तो अगदी निर्लज्जपणे स्पष्ट शब्दात खट्टाळ हसत म्हणाला. तिच्याकडून जसा होकार मिळाला होता तसा त्याला जणू ग्रीन सिग्नलच मिळाला होता. तिच्यासमोर मनमोकळेपणाने बोलताना त्याला कुठलीच शब्दांची मर्यादा पाळायला आता आवडत नव्हतं. नातं असावं जे मनात तेच ओठावर असावं अशा तत्वाचा होता. कुठे तिच्या पोटात फुलपाखरांचे थवे उडत होते. पण त्याच्या बोलण्यानंतर तिच्या डोक्याचा फ्यूज उडाला होता. पुढच्या क्षणी तिने फोन कट करून टाकला. बिचारी घाबरून गेली ना. फोन कट झाल्यावर त्याने कानावरचा मोबाईल काढून बंद झालेल्या मोबाईलकडे बघून नकारार्थी मान हलवत हसू लागला. ओ माय अवंती, काय वेळ लावला आहेस. कधी तू कायमची माझ्या जवळ असणार. तो हसत मोबाईल कपाळाच्या मध्यभागी टेकवत मनातल्या मनात म्हणाला. तर आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.